नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे। हे मला पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा, कारण या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थ्यांना योग्य खरी माहिती मिळाली पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा त्यांना शिक्षण घेतानाच आणि शिक्षणानंतरही कुठेतरी जॉब शोधताना, नोकरी शोधताना आणि करिअरच्या दृष्टीने झाला पाहिजे। या एकमात्र उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे। त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट आवश्यक आहे। चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत आवर्जून तुम्ही शेअर करू शकता। या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असतील, त्यांच्या प्रवेश फेऱ्या असतील, कॉलेजांचे पर्याय असतील, शिष्यवृत्तीचे अर्ज कसे भरायचे, या सर्वांची माहिती देण्याचं काम करत असतो। त्याच्यामुळे तुम्हाला या एकाच चॅनलवर सर्व शैक्षणिक घडामोडींची माहिती ही वेळोवेळी मिळत राहील। त्याच्यामुळं माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार, एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, ती म्हणजे BSc नर्सिंगबाबत। BSc नर्सिंग मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल महाराष्ट्रातील कॉलेजांमध्ये तुम्हाला BSc नर्सिंगची CET द्यावी लागते आणि त्या CET च्या बाबतच हे महत्त्वाचं अपडेट आहे। ते म्हणजे की CET जी परीक्षा होणार आहे 2024 त्याचं वेळापत्रक परत बदललेलं आहे थोडं। आधी ही CET परीक्षा ही 9 आणि 10 मे रोजी होणार होती, मात्र आता ती 7 मेलाच होणार आहे। त्याच्यामुळं हे महत्त्वाचं अपडेट आहे। जे विद्यार्थी 12वीला आहेत आणि ज्यांना BSc नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना कुठंतरी आपल्याला परत रिपीट करायचं आहे किंवा ते यावर्षी कुठल्या कारणास्तव प्रवेश घेऊ शकले नाही तर त्यांना यावर्षी परत एक्झाम द्यायची आहे, किंवा जे विद्यार्थी जे रिपीट करत आहेत, ज्यांना चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे BSc नर्सिंगसाठी, त्या सर्वांसाठी हे महत्त्वाचं आहे की CETची डेट ही थोडी बदलली आहे। CET सेलने एक नवीन टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर केलं आहे। त्याच्यामध्ये BSc नर्सिंग CETचं जे दिवस आहे तो आता 7 मे झाला आहे, 7 मे रोजी केला आहे, म्हणजे 7 मे रोजी ही परीक्षा होणार आहे। त्याच्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवा, जे विद्यार्थी BSc नर्सिंगला प्रवेश घेऊ इच्छितात, जे 12वीला आहे, त्याचप्रमाणे जे विद्यार्थी रिपीट करत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी कुठल्या कारणास्तव आर्थिक असेल, आरोग्याचं कारण असेल, त्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। त्यांनी ही तारीख लक्षात ठेवायची आहे। त्यांना 7 मे रोजी आता परीक्षा द्यावी लागणार आहे। तर जे आता मी हे का सांगतो आहे, कारण की CET सेलनी काही दिवसांपूर्वी एक वेळापत्रक जाहीर केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 9 आणि 10 मे रोजी ही परीक्षा होईल असं एक भाकीत व्यक्त केलं होतं। आता हे संभाव्य वेळापत्रक का असतं, विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी ही परीक्षा देण्यास इच्छुक आहे त्यांना एक थोडासा अंदाज आला पाहिजे की बाबा आपली परीक्षा कधी होणार आहे, नेमकी कुठल्या दिवशी होणार आहे, कोणत्या महिन्यात होणार आहे, किती वाजता होणार आहे, असं हे सगळं एकूण विद्यार्थ्याला जेव्हा ही माहिती असतं तेव्हा तो त्या दृष्टीने तयारी करतो, अभ्यास करतो। त्याच्यामुळे हे पहिलं टेंटेटिव्ह वेळापत्रक CET सेलने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलं होतं। त्याच्यानंतर हे परत एक नवीन टेंटेटिव्ह वेळापत्रक हे जाहीर केलं आहे। त्याच्यामुळं ही CET परीक्षा आता 7 मे रोजी होणार आहे BSc नर्सिंगची। जे विद्यार्थी आहेत BSc नर्सिंग जी यंदा CET देणार आहे त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ अधिकापर्यंत पोचवावा तुम्ही सर्वांनी, अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे आग्रहाची। 30 तारीख अंतिम होऊ शकत नाही, कारण की या वेळापत्रकानंतर CET सेलकडून परत एक अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केलं जातं आणि ते जेव्हा अंतिम वेळापत्रक असतं तेव्हा ते वेळापत्रकानुसार ही परीक्षा होत असते। आता आपल्या इथे माहिती आहे की 5 वर्ष हे पूर्ण होत आहेत आणि दर 5 वर्षांनी आपल्या इथे लोकसभेचे निवडणुका होतात। तर या वर्षी म्हणजे आगामी काही 2-4 महिन्यामध्ये महाराष्ट्रासह देशभरात पूर्ण राज्यांमध्ये हे लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। आता ह्या लोकसभेच्या निवडणुका ह्या एकाच दिवशी होत नाही, त्या विविध टप्प्यांमध्ये होतात। म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर 3-4 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात निवडणूक होते किंवा 2 टप्प्यांमध्ये होते। इतर राज्यांमध्ये याच टप्पेवारी म्हणजे जसे फेजेस म्हणू आपण तर आता फेज वाईज ही निवडणूक होते। त्याच्यामुळं साधारणतः ही निवडणूक 1.5 ते 2 महिने चालते। अशावेळी अनेक
म्हणजे घडामोडी सुरू असतात. अनेक शासकीय अधिकारी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात, त्यांची निवडणूक काळात ड्युटी लागते आणि ह्या सगळ्यांचा आपण जेव्हा विचार करतो त्याचप्रमाणे जिथे मतदान होतं ॲक्च्युली ती जागा ही खूप सेन्सिटिव्ह असते आणि ती प्रामुख्याने शाळा कॉलेज असतात, शाळा कॉलेजच्या इमारती असतात. आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं आहे अनेकदा आपल्या पालकांना मतदान करताना. तुम्हीसुद्धा कराल कदाचित पुढच्या वर्षी, तुम्ही 18 वर्षाचे पूर्ण जेव्हा व्हाल तेव्हा. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो, ह्या सगळ्यांचा एक मोठ्या लाशकडे विचार करत असता, ह्या ज्या तारखा आहेत त्या तारखांना काही बाधा होऊ नये. म्हणजे आता जर 7 मेला, या 7 मे रोजीच महाराष्ट्राचा जर इलेक्शनचा टप्पा आला एखाद्या याच्यात, तर ही परीक्षा होणं म्हणजे घेता येणार नाही. त्याच्यामुळं हे आपण CET सेल हे टेंटेटिव्ह वेळापत्रक म्हणतात, संभाव्य वेळापत्रक म्हणतात, कारण त्यात बदल होऊ शकतं. म्हणूनच त्यांनी ते टेंटेटिव्ह वेळापत्रक म्हटलं आहे. मात्र आत्ताच्या माहितीनुसार ही 7 मे रोजी त्यांनी ही परीक्षा म्हटली आहे आणि जेव्हा निवडणुकीचं ॲक्च्युअल वेळापत्रक जाहीर होईल लोकसभेच्या निवडणुकांचं, तेव्हा याच्यामध्ये बदलही होऊ शकतो किंवा नाहीही होऊ शकत, किंवा हेच मग शेवटी अंतिम वेळापत्रक जेव्हा जाहीर होईल तेव्हा हे तारीखही राहू शकते. आता राहिला मुद्दा परीक्षाचं. पण आपल्याला एक कल्पना आली आहे की मे महिन्यात आता परीक्षा होणार आहे CETची, BSc नर्सिंगची. एवढं निश्चित झालं आहे, BSc नर्सिंगची CET आता मे महिन्यात होणार आहे, एवढं नक्की झालं आहे. त्याच्यामुळं जे विद्यार्थी आता तयारीला लागले आहेत त्यांनी अजून जोमाने तयार करायची आहे. हा डिसेंबर महिन्यात तुमच्याकडे मोजून 4.5 महिने राहिले, 4 महिने राहिले. या असं एक गृहीत धरूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिलेबससुद्धा सांगितला आहे. जवळपास जास्त सिलेबसमध्ये बदल होणार नाही. जो गेल्या वर्षीच्या CETला सिलेबससुद्धा तसाच, त्याच पद्धतीने सिलेबस यंदासुद्धा राहण्याची शक्यता आहे. जेव्हा ॲक्च्युली CET सेलने सुद्धा तो प्रकाशित केला आहे, त्याच्यामुळं तुम्ही गेल्या वर्षीचे सुद्धा पेपर बघू शकता आणि यावर्षीचं तुम्ही अंदाजा लावू शकता की काय हे आहे. सिलेबस तर जाहीर केला आहे. गेल्या वर्षीचा सिलेबस आणि या सिलेबसमध्ये काय फरक आहे ते तुम्ही जाणून घ्या जरा. आणि जेव्हा याबाबत सगळं एक अंतिम स्वरूप होईल तेव्हा तुम्हालासुद्धा याची माहिती मिळेल. आता CET सेलकडून हळूहळू वेळापत्रक म्हणजे काय म्हणतात त्याला, CET सेलकडून सिलेबसचं जे आहे ते जाहीर करणं चालू आहे. काहींचं केले, काहींचं व्हायचं आहे. मात्र BSc नर्सिंगबाबत तुम्ही गेल्या वर्षीचा सिलेबस हा एकूण याची माहिती घेऊ शकता. त्यानुसार यंदाचा तुम्ही एक अंदाज लावू शकता. पण ते होईल त्याच्याबाबत काही हे नाही. प्रामुख्याने काय आपल्या ह्या CET परीक्षा ह्या 12वीवर होत असतात. 12वीचा जो सिलेबस असतो त्याच्यावर असतात. त्याच्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजीचा चांगला तुम्ही अभ्यास करा या विषयांचा, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील. आणि राहिली गोष्ट CET सेल कडून घेतल्या जाणाऱ्या या मुख्य CET परीक्षेची, तर ती मे महिन्यात होईल एवढं तर तुम्ही आता धरून चला साधारणतः. आणि यंदा कॉलेजसुद्धा लवकर चालू होईल असं आपण बघू सगळं एकंदरीत. म्हणजे प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल. मग त्याच्यानंतर परीक्षेनंतर प्रवेश फेऱ्यांचं वेळापत्रक असेल, कॉलेजांचे पर्याय भरणं असेल, ऑनलाईन अर्ज, सगळी ही प्रक्रिया असेल सगळी तर ही प्रक्रियासुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे यापुढेही. त्याच्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक घडामोडींची माहिती घेत राहा वेळोवेळी, जेणेकरून आपलं स्वतःचं नॉलेज तुम्ही अपडेट करत राहा. इतरांनाही सुद्धा, आपले जे 12वीतले विद्यार्थी आहेत त्यांना या चॅनलविषयी माहिती द्या. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे टेलिग्रामवर सुद्धा जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला यूट्यूबच्या माझ्या पेजवर दिसेल. मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकेल. तुम्हाला याबाबत काही माहिती विचारायची असल्यास, काही मला सूचना करायच्या असतात, काही तुम्हाला सुचवायचं असेल तर आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. सर्वांचं स्वागत आहे. त्याच्यावर आपण काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करू, काही सूचना असतील तर त्या अंमलात आणण्याचा विचार करू. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.